Good morning, students. Now here we are also discuss about the practical problem on GST. Now first of all, we are also studied supply within state. या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑन GST म्हणजे GSTवर कशा पद्धतीचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतात त्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सप्लाय विदिन स्टेट म्हणजे GST असेल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे गुड्स असतील ते विदिन स्टेट म्हणजे स्टेट अंतर्गत जर त्याचा सप्लाय झाला तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा ते आपण पाहणार आहोत. GSTचे आपण कन्सेप्ट्स म्हणजे सप्लाय वगैरे ते समथिंग दॅट आपण पाहिलं असेल. आता याच्यामध्ये XYZ ऑफ भुवनेश्वर supplies goods worth ₹2 lakh to PQR of Cuttack, assuming the tax rate is at the rate 18%, determine nature of supply and compute the tax liability. आता इथं लोकेशन असेल ते लोकेशन ऑफ सप्लायर भुवनेश्वर ओडिसा म्हणजे भुवनेश्वर कुठं आहे ओडिसामध्ये. प्लेस ऑफ सप्लाय कुठं आहे कटक ओडिसामध्ये. म्हणजे हे काय झालं विदिन स्टेट म्हणजे ओडिसा या राज्याअंतर्गत झालेला तो सप्लाय ऑफ गुड्स आहे. म्हणजे नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन काय आलं इंट्रास्टेट. काय आलं इंट्रास्टेट म्हणजे सिन्स द बायर अँड सेलर इन द सेम स्टेट म्हणजे काय बायर आणि सेलर्स हे एकाच राज्यामधले आहेत म्हणजे झालं इंट्रास्टेट. त्यानंतर सेल रुपीज किती आहेत 2 लाख. त्यानंतर CGST ॲट द रेट आता इथं 18% टॅक्स रेट असेल. आता इथं या ठिकाणी 18% म्हणल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे तर CGSTला 50% जाईल आणि OGST म्हणजे ओडिसा गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे त्या स्टेट GSTला किती जाईल 50%. आता इथं ॲक्च्युअलमध्ये टॅक्स रेट जर 12% असेल तर इथं 6% येईल. टॅक्स रेट जर तुमचा या ठिकाणी 18% असेल तर 9% म्हणजे 2 लाखाच्या 9% म्हणजे किती आलं 18,000 18,000 CGSTला आणि 9% तुमचं आलं SGSTला ते आलं 18,000 म्हणजे हे झालं या ठिकाणी आपलं कॅल्क्युलेशन ऑफ GST. इथं या ठिकाणी 18% घेत असताना 50% म्हणजे 9% आणि 9% या ठिकाणी ते जाईल 18,000 टोटल या ठिकाणी अमाऊंट असेल म्हणजे इन्क्लुडिंग GST ते किती असणार आहे तर 2,36,000 ही अमाऊंट ही कन्झ्युमरकडून काय केली जाईल कलेक्ट केली जाईल. दुसरं इंटरस्टेट सप्लाय म्हणजे मेसर्स BCD लिमिटेड भुवनेश्वर सप्लायज गुड्स वर्थ ₹2 लाख टू मेसर्स SDR लिमिटेड चेन्नई म्हणजे अज्युमिंग दॅट टॅक्स रेट किती आहे इथं तुमच्या या ठिकाणी 12% आहे. डिटरमाइन द नेचर ऑफ सप्लाय आणि कम्प्यूट द टॅक्स लायबिलिटी म्हणजे त्या ठिकाणी काय तर लोकेशन ऑफ सप्लायर कुठला आहे तर भुवनेश्वर ओडिसा आणि प्लेस ऑफ सप्लाय कुठला आहे तर चेन्नई तमिळनाडूमध्ये येतं आहे. म्हणजे काय झालं ओडिसा आणि तमिळनाडू या 2 स्टेटमध्ये झालेलं ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आलं इंटरस्टेट म्हणजे 2 राज्यांमध्ये झालेलं या ठिकाणी सप्लाय ऑफ गुड्स आहे. म्हणजे सेल किती आहेत 2 lakhs आहेत. रेट किती आहे इन्कम टॅक्स GSTचा रेट किती आहे GST 12% म्हणजे IGST टोटल सेंट्रल गव्हर्नमेंटला काय जाणार हे पैसे जाणार IGST अंतर्गत. IGST ॲट द रेट 12% म्हणजे 2 लाखाच्या 12% म्हणजे किती आलं 24,000 म्हणजे टोटल अमाऊंट आली 2,24,000. तेवढे पैसे ह्या ठिकाणी मेसर्स SDR लिमिटेड चेन्नई त्यांना काय करावे लागतील द्यावे लागतील. कुणाला तर मेसर्स BCD लिमिटेड भुवनेश्वरला. म्हणजे अशा पद्धतीनं हे झालं या ठिकाणी काय इंटरस्टेट सप्लाय. त्यानंतर सप्लाय बिटवीन स्टेट अँड युनियन टेरिटरीज. आता युनियन टेरिटरीज बघा मेसर्स CDR लिमिटेड ऑफ भुवनेश्वर सप्लाय गुड्स वर्थ ₹2 lakh to Messrs PQR Limited of Chandigarh, assuming the tax rate at the rate 28%, determine the nature of supply and compute the tax liability. लोकेशन ऑफ सप्लायर कुठला आहे तर भुवनेश्वर ओडिसा. प्लेस ऑफ सप्लाय कुठं माल पाठवला आहे चेन्नई चंदीगड हे काय युनियन टेरिटरी आली. मग नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन काय आलं इंटरस्टेट आहे का म्हणजे सिन्स बायर अँड सेलर ऑल्सो डिफरंट स्टेट म्हणजे हे काय आलं स्टेट अँड युनियन टेरिटरीचं सप्लाय झालेला. मग त्याच्यामध्ये सेल्स किती आहेत 2 लाख 2 लाखावर या ठिकाणी 28% म्हणजे किती आला तुमचा IGST आला IGST 56,000
टोटल या ठिकाणी 2,56,000 रुपये मेसर्स PQR लिमिटेडनं मेसर्स CDR लिमिटेडला भुवनेश्वरला देणं आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण बघितलं नेचर ऑफ सप्लाय विथ द एक्झाम्पल, म्हणजे एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ते बघितलेलं आहे. म्हणजे राज्यांतर्गत झालेलं या ठिकाणी राज्यांतर्गत झालेलं तुमचं या ठिकाणी सप्लाय असेल, एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये झालेला सप्लाय असेल, तिसऱ्या या ठिकाणी तुमचा स्टेट आणि युनियन टेरिटरी ह्या दोघांमध्ये झालेला सप्लाय असेल. म्हणजे अशा पद्धतीनं 3 प्रकारे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, सप्लाय या ठिकाणी पाहिलेला आहे. आता त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय येतोय बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर. म्हणजे ॲग्रिगेट टर्नओव्हर म्हणजे काय, तर मेसर्स सिग्मा एंटरप्राइजेस भुवनेश्वर हॅज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन ड्युरिंग द फायनान्शियल इयर. म्हणजे त्या फायनान्शियल इयरमध्ये जे काय मेसर्स सिग्मा एंटरप्राइजेस त्यांचे झालेले ट्रान्झॅक्शन्स आपणाला दिलेले आहेत. म्हणजे इंट्रास्टेट सप्लायज 3,00,000 रुपये, इंटरस्टेट सप्लायज 2,00,000 रुपये, IGST पेड 50,000, एक्सपोर्ट ड्युरिंग द इयर 4,00,000 आणि एक्झम्प्ट सेल्स 1,00,000. कम्प्यूट हिज टर्नओव्हर. आता काय सांगितलं आहे, कम्प्यूट हिज टर्नओव्हर. मग त्यांचा टर्नओव्हर आपल्याला काढायचा आहे. तो टर्नओव्हर कसा काढायचा बघा. आता कॅल्क्युलेशन ऑफ ॲग्रिगेट टर्नओव्हर ऑफ मेसर्स सिग्मा एंटरप्राइजेस भुवनेश्वर. मग याच्यामध्ये इंट्रास्टेट सप्लायज 3,00,000 रुपये येईल, इंटरस्टेट सप्लायज 2,00,000 रुपये येईल, IGST पेड येणार नाही कारण तो काय टॅक्स आहे, टॅक्स म्हणजे टर्नओव्हर होत नाही. तो या ठिकाणी काय, तर या ठिकाणी IGST पेड shall not be considered while computing aggregate turnover under the GST law. म्हणजे IGST हा टर्नओव्हर होत नाही म्हणून तो त्याच्यामध्ये आलेला नाही. त्यानंतर पुढचं एक्सपोर्ट ड्युरिंग द इयर. एक्सपोर्ट केलं म्हणजे काय केलं, सेल केला, म्हणजे माल काय केला असेल, विकला असेल, सेल केला असेल, तो येणार 4,00,000 रुपयेचा. त्यानंतर एक्झम्प्ट सेलसुद्धा हा टर्नओव्हर आहे म्हणजे तो सुद्धा येणार. जे टोटल ॲग्रिगेट टर्नओव्हर किती आला, 10,00,000 रुपये आला. म्हणजे ॲग्रिगेट टर्नओव्हर किती आला, 10,00,000 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं हा एखादी एंटरप्राइजेस असेल त्या एंटरप्राइजेसचं सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला ॲग्रिगेट टर्नओव्हर या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागतं. म्हणजे ज्यावेळेस एखादा इन्कम टॅक्स ऑफिसर असेल किंवा तुमच्या या ठिकाणी GSTचा ऑफिसर असेल, तो काय करतो तर ॲग्रिगेट टर्नओव्हर काढतो. म्हणजे ज्यावेळेस एखादं दुकानामध्ये तो गेल्यानंतर त्या दुकानाच्या पावत्या पाहून तो ॲग्रिगेट असा टर्नओव्हर काढत असतो. मग तुमचे उधारीवर दिलेले असेल तो जनरली या पद्धतीनं ते कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणजे इथं आपण बघितलं ॲग्रिगेट टर्नओव्हर कशा पद्धतीनं काढायचं. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया, कॅल्क्युलेशन ऑफ टाईम ऑफ सप्लाय. तर टाईम ऑफ सप्लाय हा सुद्धा मुद्दा GSTमध्ये महत्त्वाचा आहे. आता इथं एक एक्झाम्पल घेऊयात. मिस्टर XYZ सप्लाय गुड्स वर्थ ₹28,000 टू मिस्टर ABC अँड इश्यूज इनवॉइस डेटेड 22/8/2017. म्हणजेच मिस्टर XYZनं 28,000चा माल मिस्टर ABCला इनवॉइसवर डेट आहे 22/8/2017ला काय केलेला आहे, सप्लाय केलेला आहे. मिस्टर ABC मेक्स ॲन ॲडव्हान्स पेमेंट ऑफ ₹10,000 ऑन 15/8/2017. म्हणजे 15/8/2017ला मिस्टर ABCनं ॲडव्हान्स पेमेंट 10,000 रुपयाचं केलेलं आहे. अँड बॅलन्स अमाऊंट इज रिसिव्ड ऑन 10/9/2017. आणि व्हॉट इज टाईम ऑफ सप्लाय फॉर सप्लाय. म्हणजे ह्याच्यामध्ये नेमका टाईम ऑफ सप्लाय किती आहे, म्हणजे नेमक्या टाईमला कोणतं या ठिकाणी बॅलन्स या ठिकाणी पेड केला टाईम ऑफ सप्लाय. म्हणजे इथं बघूयात आपण फॉर ॲडव्हान्स पेमेंटचे किती आहे 15/8/2017. फॉर बॅलन्स अमाऊंट 22/8/2017. म्हणजे इनोवाइस डेट असेल ते इनोवाइसची डेट घेतलेली आहे. म्हणजे टाईम ऑफ सप्लाय म्हणजे अर्लियर ऑफ डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट ऑर डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. म्हणजे जी डेट ऑफ रिसिप्ट असेल किंवा डेट ऑफ पेमेंट असेल किंवा डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस, त्याची जी अगोदरची डेट असेल ती डेट या ठिकाणी टाईम ऑफ सप्लाय म्हणून कन्सिडर केली जाईल. मग इथं पेमेंटची डेट म्हणजे बॅलन्स अमाऊंट रिसिव्ड कधी मिळाली 10/9/2017. इश्यू कधी केलं इनवॉइस 22/8/2017. त्याच्यामधली अर्लियर डेट कोणती आहे तर 22/8/2017ची. म्हणजे ते आलं फॉर बॅलन्स अमाऊंटला
ते 22/8/2017 येईल. फॉर ॲडव्हान्स तर त्या तारखेचं या ठिकाणी येईल. त्यानंतर पुढचा एक्झाम्पल आपण बघणार आहोत, कॅल्क्युलेशन ऑफ असेसेबल व्हॅल्यू. आता कॅल्क्युलेशन ऑफ असेसेबल व्हॅल्यू त्याच्यामध्ये काढत असताना मिस्टर संतोष परचेस्ड गुड्स अँड मेड पेमेंट ऑफ ₹56,000 इन्क्लुझिव्ह ऑफ GST. आता इन्क्लुझिव्ह ऑफ GST टू मिस्टर महेंद्र ॲट रेट ऑफ AGST 6% अँड CGST 6%, देन व्हॉट विल बी द असेसेबल व्हॅल्यू. म्हणजे इथं एक सांगण्याचं तात्पर्य काय, तर अशा ज्यावेळेस इन्क्लुझिव्ह GST असतो, म्हणजे एखाद्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करता, टोटल तो दुकानदार तुम्हाला सांगतो तुम्हाला एवढी या ठिकाणी काय करेल, रक्कम द्यावी लागेल. मग ती जी काय रक्कम असतील तो दुकानदार ऑलरेडी त्याच्यामध्ये GST असेल तो GST इन्क्लुडिंग करून तो तुम्हाला सांगत असतो. मग त्याच्यामध्ये तुमची असेसेबल व्हॅल्यू नेमकी किती आहे हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची. मग ती कशी फाइंड आउट करायची, तर त्याच्यामध्ये आपण बघूयात. आता समजा असेसेबल व्हॅल्यू आपण काय पकडली, 100 पकडली. म्हणजे जी असेसेबल व्हॅल्यू किती आहे, 100 आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये GST ॲड केला आपण किती, ₹6. त्यानंतर तुमचं SGST किती आहे, ₹6. CGST SGST किती, ₹6 म्हणजे असेसेबल व्हॅल्यू इन्क्लुझिव्ह GST किती आली, ₹112. मग 100ला जर 112 असेल तर 56,000ला किती, मग त्यानुसार असेसेबल व्हॅल्यू इन्क्लुझिव्ह ऑफ GST म्हणजे 56,000 गुणिले 100 भागिले 112 इज इक्वल टू किती आलं तुमचं, 50,000. मग 50,000वर तुम्ही या ठिकाणी 6% काढा, त्या अमाऊंट किती आली, 3,000. 50,000वर परत 6% काढा, किती आली, 3,000. अशी टोटल तुमची व्हॅल्यू किती आली, 56,000. म्हणजे SGST 3,000, CGST 3,000 आणि तुमची असेसेबल व्हॅल्यू किती असेल, 50,000. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा हे या ठिकाणी दुकानदार असेल तुम्हाला डायरेक्ट किंमत इन्क्लुडिंग द GST या ठिकाणी करून ते सांगत असतो. मग त्यावेळेस तुम्हाला नेमकी त्याची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे त्याची या ठिकाणी आपली खरेदी किंमत किती आहे हे या ठिकाणी पाहायचं असेल तर ते तुम्हाला या पद्धतीनं काढावं लागेल. टॅक्सचा या ठिकाणी मुद्दा ते आहे विचारात या ठिकाणी घ्यावा लागेल. अशा पद्धतीनं आपण काय बघितलं, कॅल्क्युलेशन ऑफ असेसेबल व्हॅल्यू. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, कॅल्क्युलेशन ऑफ ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू अँड GST पेएबल. म्हणजे तर तो एक्झाम्पल आपण पाहूयात. आता इथं पाहत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कॅल्क्युलेशन ऑफ ट्रान्झॅक्शन्स व्हॅल्यू अँड GST पेएबल. म्हणजे मिस्टर XYZ मॅन्युफॅक्चरर, नॉट ए मॅन्युफॅक्चरर सोल्ड 20 युनिट ऑफ गुड्स टू मिस्टर ABC ॲट ए प्राईस ऑफ ₹5,000 inclusive of GST in per unit. As per business practice, a trade discount at the rate 10% is being allowed. Calculate the transaction value and GST payable assuming at the rate 18%. म्हणजे हे मिक्सअप ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शनमध्ये काय सांगितलं आहे बघा आपल्याला, मिस्टर XYZ ए मॅन्युफॅक्चरर, म्हणजे XYZ हे मॅन्युफॅक्चरर आहेत. त्यांनी 20 युनिट सोल्ड केले कुणाला, मिस्टर ABCला ॲट ए प्राईस ऑफ ₹5,000 म्हणजे ₹5,000 इन्क्लुझिंग GST. म्हणजे एका युनिटची किंमत किती आहे, 5,000. त्याच्यामध्ये त्यांनी GSTसुद्धा इन्क्लूड केलेला आहे आणि बिझनेस प्रॅक्टिस म्हणून त्यांनी 10% ट्रेड डिस्काउंट दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपणाला ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू असेल आणि GST पेएबल असेल ते काढायचं आहे. मग आता इथं आपण पहिल्यांदा काय करणार बघा, पहिल्यांदा आता इथं मुद्दा असा आहे, इथं ट्रेड डिस्काउंटसुद्धा आहे. मग ट्रेड डिस्काउंट काय करायचा, मग ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू किती येईल, मग त्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूवर किती आपण या ठिकाणी GST कसा कॅल्क्युलेट करायचा. म्हणजेच इथं या ठिकाणी प्राईस ऑफ गुड्स पहिल्यांदा आपल्याला काढावे लागेल. मग प्राईस ऑफ गुड्स किती आहे, तर 20 युनिट्स आहेत. एका युनिटचे 5,000 असे टोटल किती आले, ₹1,00,000. त्याच्यामधून लेस ट्रेड डिस्काउंट ॲट द रेट 10% म्हणजे 1,00,000च्या 10% हा ट्रेड डिस्काउंट आहे. म्हणजे 1,00,000मधून 10% मायनस केले, अमाऊंट किती आली तुमची, 90,000. ही झाली ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. ही काय झाली, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ते
पैसे, तेवढे पैसे या ठिकाणी काय होणार आहेत, 90,000 रुपयेच कोण मिस्टर ABC हा XYZला देणार आहे. म्हणजे जी एस टी काढत असताना एखादी किंमत जर ठरली असेल आणि तिथं जर ट्रेड डिस्काउंट दिला असेल, तो पहिल्यांदा तो ट्रेड डिस्काउंट मायनस करायचा. तो मायनस केल्यानंतर येणारी जी काही ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू असेल, त्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूवरच तुम्हाला जी एस टी काढावं लागेल. इथं जी एस टी किती 18% आहे. मग आपण काय केलं, CGST पेएबल 90,000वर 9% म्हणजे 8,100. SGST पेएबल 90,000वर 9% म्हणजे 8,100 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं हा या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स व्हॅल्यू अँड GST पेएबल ह्या ठिकाणी आपण इथं काढलेलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, ज्यावेळेस आपण GSTचं कॅल्क्युलेशन करणार असू आणि तिथं जर दुकानदारानं जर ट्रेड डिस्काउंट दिला असेल, तर तो ट्रेड डिस्काउंट ही जी काय प्राईस ऑफ गुड्स असेल त्याच्यामधून लेस करून येणाऱ्या अमाऊंटवर, ज्यालाच आपण काय म्हणू शकतो, ट्रान्झॅक्शन्स व्हॅल्यू, त्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूवर हा GST आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे एक महत्त्वाचा पॉईंट हा तुम्हाला विचारात घ्यावा लागेल. म्हणजे आता आपण या ठिकाणी 6 ते 7 प्रॉब्लेम बघितले. म्हणजे पहिला या ठिकाणी प्रॉब्लेम बघितला सप्लाय विदिन स्टेट, तर त्याच्यामध्ये कसा GST काढला जाईल. इंटरस्टेट सप्लाय म्हणजे 2 राज्यामध्ये झालेला सप्लाय गुड्स असेल त्याच्यावरचा GST. त्यानंतर सप्लाय स्टेट आणि युनियन टेरिटरी त्यांच्यामध्ये झालेला सप्लाय असेल. त्यानंतर आपण ॲग्रिगेट टर्नओव्हर असेल, तो ॲग्रिगेट टर्नओव्हर बघितला. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ टाईम ऑफ सप्लाय, तो टाईम ऑफ सप्लायचं आपण या ठिकाणी डेट बघितली. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ ट्रान्झॅक्शन्स व्हॅल्यू अँड GST पेएबल, जे कॅल्क्युलेशन ऑफ ट्रान्झॅक्शन्स आणि GST पेएबल, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आणि GST पेएबल या ठिकाणी बघितलेलं आहे. आता त्यानंतर पुढचा एक प्रॉब्लेम आहे, शॉर्ट बट स्वीट. कम्प्यूट द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू अँड GST पेएबल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे, ट्रान्झॅक्शन्स व्हॅल्यू आणि GST पेएबल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, म्हणजे दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपणाला ते या ठिकाणी काढायचे. म्हणजे इन्फॉर्मेशन काय दिली, सेलिंग प्राईस इन्क्लुडिंग IGST 10,000 रुपये, तिथं अमाऊंट दिलेली आहे 1,05,000. ट्रान्झॅक्शन्स नॉट इन्क्लुडेड इन द अबोव प्राईस, पॅकिंग कॉस्ट 5,000, कॉस्ट ऑफ रिटर्नेबल पॅकिंग मटेरियल 10,000, फ्राईट चार्जेस 5,000, इन्शुरन्स चार्जेस ऑन फ्रेट पेड बाय सप्लायर 2,000, ट्रेड डिस्काउंट ॲट द रेट 10%, रेट ऑफ GST ॲट द रेट 12%. आता इथं हे मिक्सअप ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. म्हणजे सेलिंग प्राईस पण दिली, त्यानंतर पॅकिंग कॉस्ट पण दिली, त्यानंतर तुमचं रिटर्नेबल मटेरियल बी दिलं, फ्राईट चार्जेस दिले, इन्शुरन्स चार्जेस दिले. मग आता इथं महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर या ठिकाणी ते काढत असताना कशा पद्धतीने या ठिकाणी काढायचं. म्हणजेच पहिल्यांदा या ठिकाणी आपण काय करणार, सेलिंग प्राईस ऑफ गुड्स किती आहे, 1,05,000. त्यामधून आपण काय करणार, लेस जो IGST दिला असेल तो आपण काय केला, मायनस केला. तो मायनस केल्यानंतर अमाऊंट किती आली, 95,000. म्हणजे टॅक्स हॅज टू बी एक्सक्लुडेड फ्रॉम द सेल्स व्हॅल्यू. सेल्स व्हॅल्यूमधून आपण तो GST IGST मायनस केला, 95,000 रुपयाला. त्याच्यामध्ये ॲड मग खर्च, मग पॅकिंग कॉस्ट असेल 5,000 ॲड केली, फ्राईट चार्जेस असेल ते 5,000 ॲड केले, इन्शुरन्स चार्जेस 2,000 ॲड केले आणि पॅकिंग चार्जेस, फ्राईट चार्जेस आणि इन्शुरन्स चार्जेस आर ऑल्सो इन्क्लुडेड इफ द सेम पेड बाय द सप्लायर. ते कुणी पेड केले, सप्लायरनं पेड केले असतील तर ते या ठिकाणी ॲड होतील. म्हणजे ॲड पॅकिंग कॉस्ट, फ्राईट चार्जेस, इन्शुरन्स चार्जेस, टोटल अमाऊंट आली 1,07,000. मग 1,07,000मधून आपण लेस ट्रेड डिस्काउंट किती आहे, ॲट द रेट 10% म्हणजे 10,700 मायनस केला. ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आली 96,300. मग ह्या 96,300वर तुम्हाला 12% रेट दिला असेल तर 6% आणि रेट ऑफ GST 18% असेल तर 9%. तर आपण रेट ऑफ GST 18% घेऊयात. 18%ने जर घेतलं तर 9%, CGSTला 9%नं 8,667, SGSTला 9%नं 96,300वर 8,667. म्हणजे अशा पद्धतीनं हे तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम जर दिला तर या ठिकाणी तुम्हाला SGST, IGST, CGST हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे.
म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर ह्या प्रॉब्लेममध्ये बघा, तर कम्प्यूट द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू अँड GST पेएबल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. सेलिंग प्राईस इन्क्लुड्स IGST दिलेलं होतं 10,000, अमाऊंट दिली होती 1,05,000. मग आपण सेल्स प्राईस काढत असताना त्याच्यामधून IGSTचे 10,000 मायनस केले, म्हणजे ती अमाऊंट आली 95,000. मग या 95,000मध्ये आपण ॲड केले, म्हणजे जे सप्लायरनं केलेला जो काय खर्च असेल तो आपण ॲड करावा लागेल. मग त्यामध्ये पॅकिंग कॉस्ट असेल ते ॲड करावे लागेल, फ्राईट चार्जेस असतील ते ॲड करावे लागतील, इन्शुरन्स चार्जेस ते सुद्धा ॲड करावे लागतील. त्यानंतर त्याची टोटल आपण काढली 1,07,000, त्याच्यामधून लेस ट्रेड डिस्काउंट 10%, म्हणजे 1,07,000च्या 10% येतो 10,700. मग ट्रान्झॅक्शन्स व्हॅल्यू आली 96,300. मग ह्या 96,300वर तुमच्या ठिकाणी 18% GSTचा रेट असेल तर तो 99% येईल. म्हणजे अशा पद्धतीनं 96,300 प्लस 8,667 प्लस 8,667 एवढी रक्कम ही या ठिकाणी जो कोणी खरेदीदार असेल, कस्टमर असेल किंवा खरेदीदार असेल, तो व्यापारी असेल, समथिंग दॅट, त्यांना ती द्यावी लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपण प्रॉब्लेम कम्प्यूट द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू अँड GST पेएबल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन याचा या ठिकाणी काय केलेला प्रॉब्लेमनुसार या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आता नेक्स्ट या ठिकाणी प्रॉब्लेम येतो आहे कॅल्क्युलेशन ऑफ IGST फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता IGST कम्प्यूट द फॉलोइंग IGST पेएबल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. पहिलं काय दिसतंय, सिल्वर वर्थ ₹6 lakhs सोल्ड टू ए डीलर ऑफ वॉल्टेअर. And the aerated water worth ₹3 lakhs sold to dealer of Raipur, IGST at the rate 28%. Petroleum products sold to dealer of Durgapur worth ₹2 lakh. Alcoholic liquor worth ₹4 lakh transferred to Delhi branch office. Eggs worth ₹1 lakh sold to a dealer of Chennai. Packed foods worth ₹7 lakh sold to a dealer of Mumbai, IGST at the rate 5%. Steel product worth ₹5 lakh transferred to Delhi branch, IGST at the rate 18%. IGST at the rate 18%. Ayurvedic medicine worth ₹1 lakh sold to dealer of Hyderabad, IGST at the rate 12%. Goods worth ₹4 lakh were sold by way of export to a foreign buyers of Nepal. कॅल्क्युलेट करायचे काय IGST कसं कॅल्क्युलेट करायचं, तर पहिल्यांदा सोल्युशन करत असताना कॉलम कुठले आहेत, तर पर्टिक्युलर्स, दुसरा कॉलम टॅक्सेबल टर्नओव्हर, तिसरा कॉलम टॅक्स रेट असेल आणि चौथा IGST पेएबल. मग IGST जिथं ॲप्लिकेबल असेल तिथंच फक्त या ठिकाणी तुमची अमाऊंट येईल, ॲप्लिकेबल नसेल तर तिथं नील येईल किंवा ते ब्लँक राहील. मग पहिलं पर्टिक्युलर काय बघा, पहिलं काय केलं आहे, सोल्ड सिल्वर. मग सिल्वर टॅक्सेबल टर्नओव्हर किती आहे, 6 लाख. रेट ऑफ टॅक्स या ठिकाणी किती घेतलेला आहे, 3%, म्हणजे अंदाजे घेतलेला आहे 3%. ते 6 लाखाच्या 3% केल्यानंतर IGST पेएबल किती आलं, 18,000. त्यानंतर एरेटेड वॉटर पर्टिक्युलरमध्ये आलं. त्यानंतर त्याची अमाऊंट आहे टॅक्सेबल टर्नओव्हर 3 लाख. IGST 28%, 3 लाखाच्या 28%, म्हणजे अमाऊंट आली 84,000. ती अमाऊंट आली 84,000. त्यानंतर पुढं पेट्रोलियम प्रोडक्ट्स नो टॅक्सेबल अंडर GST, म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट्स हे GSTच्या कक्षेमध्ये येत नाहीत, GST अंतर्गत येत नाहीत, त्यामुळे इथं ते ब्लँक येईल किंवा ते नील. त्यानंतर अल्कोहोलिक लिकर, म्हणजे लिकर असेल तर नॉट टॅक्सेबल अंडर GSTच्या कक्षेमध्ये येणार नाहीत. त्यानंतर एग्स हे GST अंतर्गत येत आहेत, पण कशांतर्गत, टॅक्सेबल ॲट 0 रेट, म्हणजे 0 रेट टॅक्सेबल अंतर्गत ते येत आहेत, त्याच्यामध्ये इथं कोणत्याही प्रकारचा GST लागणार नाही. त्यानंतर पॅक्ड फूड्सला सांगितलेलं आहे आपणाला, पॅक्ड फूड्स बघा, पॅक्ड फूड्स IGST आहे 5%. मग पर्टिक्युलरमध्ये पॅक्ड फूड्स टॅक्सेबल टर्नओव्हर 7 लाख, रेट ऑफ टॅक्स 5%, 7 लाखाच्या 5% म्हणजे आलं 35,000. त्यानंतर स्टील प्रोडक्ट टर्नओव्हर आहे त्याचा 5 लाख, टॅक्सेबल टर्नओव्हर आला 5 लाख.
त्यानंतर रेट ऑफ IGST आहे 18%, 18%. 5,00,000च्या 18% म्हणजे तो आला 90,000. त्यानंतर आयुर्वेदिक मेडिसिन आलं 1,00,000. त्याच्यावर IGST सांगितलं आहे 12%. 1,00,000च्या 12% म्हणजे आले 12,000. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी ते आलं. त्यानंतर शेवटचा पॉईंट सांगितला आहे कुठला, गुड्स वर्थ रुपीज 4,00,000 वेअर सोल्ड बाय वे ऑफ द एक्सपोर्ट टू ए फॉरेन बायर्स ऑफ नेपाळ. आता इथं याच्यामध्ये गुड्स वर्थ रुपीज 4,00,000 सोल्ड बाय वे ऑफ एक्सपोर्ट टू ए फॉरेन बायर्स ऑफ नेपाळ. म्हणजे हे काय एक्झम्प्ट फ्रॉम GST, ते काय GSTमधून एक्झम्प्ट आहे. म्हणजे गुड्स एक्सपोर्ट केला असेल तर तो या ठिकाणी एक्झम्प्ट आहे. एक्झम्प्ट असल्यामुळे ते आलेलं नाही. म्हणजे टोटल तुमचं या ठिकाणी टॅक्सेबल टर्नओव्हर येतो आहे 22,00,000 आणि टोटल IGST पेएबल किती येतं आहे 2,39,000. म्हणजे 22,000वर त्या पर्सननं 2,39,000 रुपये हा या ठिकाणी IGST काय करावं लागेल, त्याला पेड करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने इथं आपण कॅल्क्युलेशन ऑफ IGSTसुद्धा त्याचासुद्धा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. म्हणजे इथं सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तर आता हे आपण सिम्पल प्रॉब्लेम या ठिकाणी बघितले. हे सिम्पल प्रॉब्लेम पाहण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, जे काय GST असेल त्या GSTच्या अंतर्गत येणारे म्हणजे 5% रेटमध्ये कोणते येतात, 6% रेटमध्ये कोणते येतात, 12%मध्ये कोणते येतात, 18%मध्ये रेटमध्ये कोणते गुड्स येतात, सर्व्हिसेस येतात, त्यानंतर GSTचं रजिस्ट्रेशन वगैरे समथिंग दॅट. हे कशा पद्धतीनं करायचं ह्याचा सुद्धा आपल्याला एक प्रकारचा अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. ते GST रजिस्ट्रेशन, त्यानंतर तुमचं सॅक म्हणजे काय, त्यानंतर तुमचं बाकी कन्सेप्ट्स, परत तुमचं या ठिकाणी इनोवाईस HSN कोड म्हणजे नेमकं काय, हे सर्व अभ्यास आपल्याला या ठिकाणी ह्या कन्सेप्च्युअल बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला करावं लागेल. आता आपण GSTचे या ठिकाणी प्रॉब्लेम बघितले. त्यानंतर आपल्याला क्लेम फॉर इनपुट टॅक्स रिटर्न असेल, GST R1 असेल, कंपोजिशन स्कीम म्हणजे काय, GST एक्झाम लिस्ट त्याचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर सर्व्हिसेस एक्झाम्स असतील त्याचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून हा GST अंतर्गत आपल्याला अभ्यास करावा लागेल. जे हा पेपर या ठिकाणी फर्स्टमध्ये आपल्याला थेरॉटिकल आहे. पेपर सेकंडमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनवर, इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ह्याच्यावर या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. ते GSTचे प्रॉब्लेमसुद्धा पेपर नंबर सेकंडमध्ये आपल्याला थोडेफार या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी लेक्चर हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढचं कॅल्क्युलेशन ऑफ GST पेएबल. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, कॅल्क्युलेशन ऑफ GST पेएबल अंतर्गत आता आपण तो प्रॉब्लेम बघूयात. मेसर्स XYZ लिमिटेड रजिस्टर्ड डीलर ऑफ भुवनेश्वर फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स कॅल्क्युलेट CGST, SGST आणि IGST पेएबल अंडर द GST ॲक्ट. म्हणजे GST ॲक्ट अंतर्गत त्यांना या ठिकाणी किती टॅक्स भरावा लागेल तो या ठिकाणी आपल्याला काढायचा. मग पहिलं ट्रान्झॅक्शन काय आहे, फ्लोअर वर्थ रुपीज 2,00,000 सोल्ड टू ए डीलर ऑफ तमिळनाडू, GST 0%. शुगर वर्थ रुपीज 4,00,000 सोल्ड टू द within the state, GST at the rate 5%. Paints water worth rupees 3,00,000 sold to a dealer of Chandigarh, IGST at the rate 28%. Handlooms worth rupees 4,00,000 sold to a dealer of Delhi, alcoholic liquor worth rupees 5,00,000 transferred to branch office within the state. Eggs worth rupees 6,00,000 sold to a dealer of Chennai, silky yarn of rupees 4,00,000 sold to a dealer of Bangalore, IGST 5%. Machine tools worth rupees 6,00,000 sold within the state, GST at the rate 18%. Tooth powder worth rupees 3,00,000 sold within the state, GST at the rate 12%. Vending machine worth rupees 7,00,000 were sold by way of export to a buyers of Sri Lanka. Calculate the GST. मग त्याच्यामध्ये आपलं या ठिकाणी कॉलम, पहिला कॉलम पर्टिक्युलर, सेकंड कॉलम टॅक्सेबल टर्नओव्हर, तिसरा कॉलम GST रेट, चौथा कॉलम CGST, पाचवा कॉलम SGST,
आणि 6वं नेक्स्ट लास्ट कॉलम IGST पेएबल. पहिलं ट्रान्झॅक्शन आहे फ्लोअर टॅक्सेबल @0 रेट असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी डॉट 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 येईल. दुसरा आहे शुगर या ठिकाणी सोल्ड केली 4 लाखाची, टॅक्सेबल टर्नओव्हर आला 4 लाख, रेट आहे त्याचा या ठिकाणी 5%. हा या ठिकाणी विदिन स्टेट असल्यामुळं 2.5%. मग या ठिकाणी 4 लाखावर 2.5%, 2.5% म्हणजे 10,000 CGST 10,000, SGST 10,000. त्यानंतर पेंट्स टॅक्सेबल टर्नओव्हर 3 लाख, त्याच्यावर आहे IGST 28%, 3 लाखावर 28% म्हणजे 84,000 आलं. तर हँडलूम टॅक्सेबल @0 रेटमध्ये येतो आहे. लिकर नॉन टॅक्सेबल अंडर GST. एग्ज टॅक्सेबल @0 रेट. त्यानंतर सिल्की आर्म टॅक्सेबल टर्नओव्हर 4 लाख, 5% IGST. अमाऊंट येते IGSTची 20,000. मग 4 लाखावर 5% केले की 20,000 येईल. मशीन टूल्स विदिन स्टेट आहे 18% आहे म्हणजे 9% येईल. 6 लाखाच्या 18% ते अमाऊंट काढली की SGST आणि CGST तेवढी अमाऊंट या ठिकाणी जाईल. टूथ पावडर 3 लाख विदिन स्टेट आहे 12% म्हणजे ते अमाऊंट 18,000 येईल. CGSTला 18,000, SGSTला 18,000. आणि शेवटी वेंडिंग मशीन वर्थ ₹7 लाख वेअर सोल्ड बाय वे ऑफ एक्सपोर्ट असल्यामुळे त्याच्यावर कोणताही टॅक्स या ठिकाणी GST असणार नाही. त्याच्यावर तुमचं एक्सपोर्ट ड्युटी वगैरे समथिंग दॅट ते असेल. मग इथं टोटल टॅक्सेबल आला 20 लाख. त्यानंतर तुमचं CGST SGST 82,000 आणि IGST आला 1,04,000. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी तुमचं हे पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन ऑफ GST हे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. जे कॅल्क्युलेशन ऑफ GST पेएबल टू द गव्हर्नमेंट याचासुद्धा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत GST पेएबल ऑन कंपोजिट सप्लाय. कंपोजिटमध्ये मिक्स्ड सप्लाय म्हणजे तिथं सर्व्हिसेस असतील, तिथं तुमचं काय असेल इन्स्टॉलेशन असेल, प्री डिलेवरी चार्जेस असतील, बाकी सर्व. मग त्याचं या ठिकाणी कशा पद्धतीनं इनोवाईस तयार करायचं हे सुद्धा आपणाला शिकून घ्यायचं आहे. कंपोजिट सप्लाय तर तिथं प्रिन्सिपल सप्लाय आणि तुमचं या ठिकाणी ऑदर सप्लाय म्हणजे ज्याला आपण सपोर्टिंग सप्लाय आणि प्रिन्सिपल सप्लाय हे सप्लायच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतर तुमचं GST पेएबल ऑन मिक्स्ड सप्लायचा GST. कॅल्क्युलेशन ऑफ आउटपुट टॅक्स पेएबलसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लेमिंग इनपुट टॅक्स क्रेडिट ज्याला आपण ITC म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिटचं क्लेमिंग ते काढायचे. त्यानंतर आपण 1, 2, 3 प्रॉब्लेम इनपुट टॅक्स क्रेडिटचे आणि अशा पद्धतीनं हे आपल्या या ठिकाणी प्रॉब्लेम्स ऑन GST हे या ठिकाणी काय होईल कंप्लीट होईल. याचा अभ्यास हा तुम्हाला निश्चितच फायदेशीर होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळे आपण सप्लायचा अभ्यास केला होता. त्या सप्लायवरून आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ GST पेएबल समथिंग दॅट हे सुद्धा या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स हे या ठिकाणी पाहिलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हे आपण विविध प्रकारचे 10 प्रॉब्लेम्स हे या ठिकाणी GSTवरचे पाहिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी बाकीचं जे असेल ते या ठिकाणी पाहणार आहोत. थँक्यू.